राष्ट्रहित टाइम्स, राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल। सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ला परिसरातील घाट रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून घाट रस्त्यावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मोहन चव्हाण आणि त्यांची पत्नी राजश्री चव्हाण राहणार वाई हे दोघे दुचाकीवरून प्रतापगड घाट मार्गे किल्ल्याकडे जात होते। घाटातील एका तीव्र वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। दुचाकीने प्रथम कठड्याला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती सुमारे 800 ते 900 फूट खोल दरीत कोसळली। अपघात इतका भयंकर होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके, महाबळेश्वर येथील ट्रेकर्स तसेच प्रतापगड रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। मुसळधार पाऊस आणि अत्यंत धोकादायक भौगोलिक परिस्थिती असूनही पथकांनी मोठ्या धैर्याने दरीत उतरून शोध मोहीम सुरू केली। अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे। ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती। प्राथमिक तपासात घाटातील तीव्र वळणे, संभाव्य वेग आणि वाहनांवरील नियंत्रण सुटणे ही अपघाताची प्रमुख कारणे मानली जात आहेत। मात्र अपघाताचे नेमके कारण पुढील सखोल तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सदर प्रकरण स्थानिक पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे। दुचाकीची तांत्रिक तपासणीही केली जाणार आहे, ज्यातून ब्रेक फेल किंवा इतर यांत्रिक बिघाडाची शक्यता तपासली जाणार आहे।